आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळेंकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाची घोषणा। बावनकुळेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष उपक्रम राबवण्याचे आदेश। कोकणवासियांसाठी आज पहिली मोदी एक्सप्रेस रवाना होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार। दादर रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे सुटणार। चाकरमानी नव्हे तर कोकणवासी उल्लेख करण्याचे अजित पवारांकडून प्रशासनाला निर्देश। लवकरच याविषयीचं परिपत्रक काढलं जाणार। चाकरमानी शब्द अपमानकारक वाटत असल्याची व्यक्त केलं होतं मत। गणेशोत्सवाच्या दादर रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। कोकण कन्या तब्बल 3 तास उशिरा, तुतारी एक्सप्रेस 1 तास 30 मिनिटं, राजधानी एक्सप्रेस 4 तास उशिरा। तुमची नोटीस मजेशीर, वाचून हसू आलं। कोकाटेंचा व्हिडिओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीची नोटीस। कोकाटेंच्या नोटीशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि नियोजनासाठी आज पुण्यामध्ये बैठक। सर्व राजकीय पक्षांचा रिक्षाचालक, व्यावसायिक, गणेश मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ यांची महत्त्वाची बैठक। नाशिकमध्ये मराठा संघटनांची बैठक। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संघटनांची आज बैठक। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार। मनोज जरांगे यांच्या मागण्या रास्तही असतील पण त्याला उत्तर ओबीसीतून आरक्षण नाही। लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत प्रतिक्रिया। राज्यामध्ये पावसामुळे झालेली परिस्थिती सर्व ठिकाणी आटोक्यात। अनेक ठिकाणी नदीकाठच्या लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय। गिरीश महाजन यांचं माहिती तर नुकसानाचे पंचनामे करण्याचे महाजनांकडून आदेश।